14 मार्चसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत. जर निफ्टीमध्ये जर आपण वन डे कॅन्डलमध्ये बघितलं तर ही 12 मार्चला अनडिसिजन कॅन्डल तयार झाली. आपण काय सांगितलं होतं, अनडिसिजन कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला तर मार्केट अप साईडने मोमेंटम करल किंवा लो ब्रेक झाला तर डाऊन साईडने मोमेंटम करल. कारण की अनडिसिजन कॅन्डलमध्ये काय असतं, सेलरचे स्टॉप लॉस कुठं असतात, अनडिसिजन कॅन्डलच्या हायच्या वर असतात आणि बायरचे स्टॉप लॉस कुठं असतात, अनडिसिजन कॅन्डलच्या लोच्या खाली असतात. तर अनडिसिजन कॅन्डलचा लो ब्रेक झाला, बायर बाजूला हटले मार्केटमधून आणि शार्प निफ्टीमध्ये सेलिंग आपल्याला बघायला भेटली. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं, बँक निफ्टीमध्ये वन डे कॅन्डलमध्ये जर बघितलं आपण तर काल अनडिसिजन कॅन्डल क्रिएट झाली. तर त्या अनडिसिजन कॅन्डलचा लो प्रॉपर ब्रेक नाही झालेला, जाऊन आला की वापस तिथून बाउन्स बॅक घेतला त्याने. क्लोजिंग वन डेमध्ये तर त्यांनी क्लोजिंग काय दिली नाही अनडिसिजन कॅन्डलच्या लोच्या खाली. ठीक आहे, आपण निफ्टीमध्ये पाहू. उद्याच्याला आपण निफ्टीमध्ये 14 मार्चसाठी आपण निफ्टीमध्ये कुठं ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. उद्याच्याला आपल्याला ना निफ्टीमध्ये हे झोन इम्पॉर्टंट असणार आहेत. आता उद्याच्याला मार्केट कुठं ओपन होतं हे महत्त्वाचं आहे. जर उद्याच्याला जर फ्लॅट ओपनिंग झाली तर मार्केट आपला हा जो रेजिस्टन्स झोन आहे 22,105 ते 22,177, तर हा आपला रेजिस्टन्स झोन आहे. ह्या रेजिस्टन्स झोनपाशी जर मार्केटने एखादी बिरिश कॅन्डल तयार केली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार, जो की आपला हा सपोर्ट झोनपर्यंतचा असणार. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, जर उद्याच्याला मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, आपला हा सपोर्ट झोन आहे, तर ह्या सपोर्ट झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं सपोर्ट झोनच्या जवळपास, तर आपण काय करणार आहेत, ह्या गॅप डाऊन पाशी आहे ना, हे सपोर्ट झोन पाशी आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसते का हे आपण पाहणार आहेत. आपल्याला बुलिश कॅन्डल दिसली, 5 मिनिटाची एखादी बुलिश कॅन्डल दिसली, तर आपण आपल्या हा रेजिस्टन्स झोनपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. जर का उद्याच्याला मार्केट आपल्या ह्या रेजिस्टन्स झोनच्या जर वर ओपन झालं, जर का उद्याच्याला मार्केट निफ्टी आपल्या ह्या रेजिस्टन्स झोनच्या जर वर झाला, ओपन झाला, हा जो रेजिस्टन्स झोन दिसतो ह्या रेजिस्टन्स झोनच्या जर वर ओपन झाला, तर उद्याच्याला 22,330 ते 22,295 हा आपल्यासाठी काय राहणार आहे, रेजिस्टन्स झोन राहणार आहे. इथून आपण रिव्हर्सल कॅन्डल पाहणार आहेत, जे की आपल्या ह्या झोनपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. जर का ह्या झोनच्या वर जर मार्केट ओपन झालं आणि इथं जर एखादी बुलिश कॅन्डल दिसली, तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत, जो की आपल्या ह्या झोनपर्यंतचा असला पाहिजे. उद्याच्याला मार्केट कुठं ओपन होतं, गॅप अप ओपन होतं, फ्लॅट ओपनिंग होती, गॅप डाऊन ओपन होतं, तर त्यानुसारचे आपले हे जे झोन आहेत, गॅप अप मार्केट ओपन झालं तर आपल्याला ह्या झोनमध्ये मार्केट बघायला भेटेल. तर त्या टायमाला आपण हा आपला सपोर्ट झोन बनल. इथून आपण बुलिश कॅन्डल पाहणार, जी की आपल्या ह्या रेजिस्टन्स झोनपर्यंत पाहणार. आणि ट्रेंड कोणता आहे आपला सध्याला, आता शॉर्ट टर्म ट्रेंड झालेला डाऊन साईडचा, तर ह्या इथून आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार ह्या आपल्या सपोर्ट झोनपर्यंत. हा सपोर्ट झोन परत ब्रेक झाला तर परत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार ह्या आपल्या सपोर्ट झोनपर्यंत. म्हणजे काय आहेत, हे जे झोन आहेत हे आपले बाय करायचे, सेल करायचे, शॉर्ट करायचे, तर ह्यासाठीचे हे झोन आहेत. ह्या झोनमध्ये आलं आणि ह्या झोनच्या जवळपास मार्केट आलं आणि तिथं मार्केट
बिरिश कॅन्डल बनवत आहे का बुलिश कॅन्डल बनवत आहे, त्या झोनला ब्रेक करते का नाही ब्रेक करत. आता समजा मार्केट ह्या झोनपाशी आलं आणि इथं बिरिश कॅन्डल बनवली, तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार कुठला, ह्या झोनपर्यंतचा ट्रेड एक्झिक्यूट करणार. आणि ह्या झोनच्या वर आपला एस एल असला पाहिजे. ह्या झोनच्या वर जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण एक्झिट मारणार. जर फ्लॅट ओपनिंग झाली, ह्या झोनपर्यंत मार्केट गेलं आणि ह्या झोनपासून परत आपल्याला एखादी बिरिश कॅन्डल दिसली, तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार डाऊन साईडचा, जो की आपल्या ह्या सपोर्ट झोनपर्यंतचा असला पाहिजे. आणि ह्या झोनच्या वर आपला काय असला पाहिजे, एस एल असला पाहिजे. ह्या झोनच्या वर जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण बिरिश जो ट्रेड आहे तो एक्झिट मारणार. जर का गॅप डाऊन मार्केट ओपन झालं आणि ह्या झोनपाशी आपला हा जो बाईंग झोन आहे, ह्या बाईंग झोनपाशी जर एखादी आपल्याला बुलिश कॅन्डल दिसली, बुलिश कॅन्डलचा पॅटर्न दिसला, तर आपण काय करणार आहेत, बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत ह्या आपल्या सेलिंग झोनपर्यंत. आणि ह्या झोनच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर तो आपला एस एल असेल. ओके, हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. बँक निफ्टीमध्ये पाहू. जर का बँक निफ्टीमध्ये बघितलं तर डोजी कॅन्डल होती, त्या डोजी कॅन्डलच्या खाली प्रॉपर क्लोजिंग नाही झालेली आजची. उद्याच्याला बँक निफ्टीमध्ये आपले हे झोन राहतील. उद्याच्याला जर निफ्टीमध्ये हे बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली आणि मार्केट आपल्या ह्या रेजिस्टन्स झोनपर्यंत गेलं, जो की आपला 47,090 ते 47,160 हा आपला काय आहे, रेजिस्टन्स झोन आहे. तर इथून आपण काय करणार आहेत, एक बिरिश कॅन्डल पाहणार आहेत, जो की आपल्या ह्या सपोर्ट लेवलपर्यंतचा आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत डाऊन साईडचा. ह्या झोनच्या आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, इथं आपल्याला बिरिश कॅन्डल दिसली आपण आणि ट्रेड घेतला आणि आपल्या ह्या झोनच्या वर जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण त्या ट्रेडमधून एक्झिट मारणार आहेत. गॅप डाऊन ओपनिंग झाली बँक निफ्टीमध्ये हे आपल्या सपोर्ट झोनपाशी, आणि ह्या सपोर्ट झोनपासून आपल्याला एखादी जर बुलिश कॅन्डल दिसली तर आपण ट्रेड बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत ह्या रेजिस्टन्स झोनपर्यंत. आणि ह्या आपण ट्रेड बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट केल्याच्या नंतर जर बाय चान्स ह्या झोनच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली 5 मिनिटाची, तर आपण त्या ट्रेडमधून एक्झिट मारणार आहे, तो आपला एस एल असणार आहे. मार्केट जर गॅप अप ओपन झालं ह्या झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं तर आपला हा जो झोन आहे, हा झोन काय बनल, आता सपोर्ट झोन बनल. ह्या सपोर्ट झोनपासून आपण परत एखादी बुलिश कॅन्डल पाहणार आहेत, जी की आपल्या ह्या रेजिस्टन्स झोनपर्यंत असणार आहे. आणि ह्या रेजिस्टन्स झोनपाशी आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसली, बिरिश कॅन्डल दिसली, तर आपण ह्या आपल्या झोनपर्यंत तो ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. ओके.